हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरला टॉममध्ये चॅप्टर नंबर 1 फंडामेंटल्स अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम्स ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. त्यामध्ये कायनेमॅटिक्स, डायनॅमिक अँड डायनॅमिकमध्ये स्टॅटिक आणि कायनेटिक्स असे टाईप्स आपण पाहिले होते की आपल्याला टॉममध्ये काय अभ्यास करायचा आहे, कशाच्या रिलेटेड आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. तरी आपण एक रिव्हिजन म्हणून पाहूयात की फर्स्ट आपण पाहिलं होतं की कायनेमॅटिक्समध्ये रिलेटिव्ह मोशनचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, रिलेटिव्ह मोशनचा. आणि डायनॅमिकमध्ये ते मोशन कशामुळे होतं आहे, फोर्समुळे होतं आहे. म्हणजेच काय, आपण एखाद्या पार्टला जर फोर्स लावला, एखाद्या बॉडीला जर फोर्स ॲक्ट केला तर तिथे काय होईल, मोशन क्रिएट होईल. आणि त्या मोशनचा काय करतो आपण, अभ्यास करतो की ते कोणत्या टाईपचा फोर्स लावला आपण. तो फोर्सचा अभ्यास म्हणजे आपण कशामध्ये पाहिलं, डायनॅमिक्समध्ये पाहिलं. डायनॅमिक्समध्ये 2 टाईपच्या फोर्सचे डिव्हिजन केलेले आहेत, एक स्टॅटिक आणि कायनेटिक. स्टॅटिक्समध्ये असा फोर्स त्या बॉडीवरती ॲक्ट असतो की ती बॉडी कोणत्या कंडिशनमध्ये असेल, रेस्ट कंडिशनमध्ये काय असेल ती बॉडी असेल. आणि स्टॅटिकमध्ये इनर्शिया फोर्सचा आपण काय केलेला, स्टडी केलेला. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला कायनेमॅटिक लिंक हा टॉपिक पाहायचा आहे. कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय सर, बेसिकली हमें बताओ लिंक का मतलब क्या होता है. लिंक का मतलब क्या होता है. तर लिंक म्हणजे असे 2 पार्ट की ते एक दुसऱ्याला काय झालेले, जॉईंट झालेले. असे 2 पार्ट की ते एक दुसऱ्याला काय झालेले आहेत, जॉईंट झालेले आहेत. म्हणजे हा एक पार्ट आहे, हा दुसऱ्या पार्टसोबत काय झाला आहे, जॉईंट झाला आहे. हा फिक्स्ड आहे. म्हणजे 2 पार्ट जर जॉईंट होत असतील तर त्या 2 पार्टला आपण काय म्हणू, लिंक म्हणू. म्हणजे मग कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय, कायनेमॅटिक लिंक म्हणजे त्या पार्टला, त्या 2 पार्टच्या मध्ये काय होते, मोशन क्रिएट होते. जर 2 पार्टच्या मध्ये मोशन क्रिएट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कायनेमॅटिक लिंक म्हणतो. हे तर लक्षात तुमच्या. तर त्याचे डेफिनेशन पाहूयात आपण. ईच पार्ट ऑफ द मशीन विच हॅज रिलेटिव्ह मोशन, एक दुसऱ्यांच्या मध्ये काय होतं आहे, मोशन क्रिएट होतं आहे, विथ रिस्पेक्ट टू सम अदर पार्ट ऑफ सेम मशीन. म्हणजेच एका पार्टचं दुसऱ्या पार्टच्या मध्ये जर मोशन क्रिएट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कायनेमॅटिक लिंक म्हणतो. समझ में आपको. ईच पार्ट ऑफ द मशीन्स विच हॅज रिलेटिव्ह मोशन्स विथ रिस्पेक्ट टू सम अदर पार्ट ऑफ द सेम मशीन्स. दोनों पार्ट के बीच में कोई तो मोशन क्रिएट हो रहा है, उसका मतलब क्या होता है, कायनेमैटिक लिंक होता है. तो कायनेमैटिक लिंक फॉर एग्जांपल शाफ्ट है, गियर्स, क्रैंक, बेल्ट एक्सेट्रा. ठीक है. उसमें कुछ ना कुछ क्या हो रहा है, मोशन क्रिएट हो रहा है 2 लिंक के बीच में, उसे हम कायनेमैटिक लिंक कहेंगे. ठीक आहे. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक पाहूयात की लिंकचे असे जर लिंक असतील तर त्याचे टाईप कोणते कोणते आहेत सर. तर त्याचे 3 टाईप्समध्ये त्यांनी डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट टाइप इज रिजिड लिंक. कौन सा टाइप है फर्स्ट, रिजिड लिंक. फ्लेक्सिबल लिंक इज सेकंड टाइप आणि टाइप्स ऑफ कायनेमैटिक लिंक इज थर्ड, फ्लूइड लिंक. हमें सर बताओ
रिजिड लिंक मतलब क्या है, फ्लेक्सिबल लिंक मतलब क्या, और फ्लूइड लिंक मतलब क्या है? क्या होती है रिजिड लिंक, फ्लेक्सिबल लिंक और फ्लूइड लिंक? रिजिड लिंक का मतलब होता है जब हम मोशन, एक पार्ट दूसरे पार्ट को मोशन ट्रांसफ़र करता है तब उसका डिफॉर्मेशन कुछ भी नहीं रहेगा इधर। इसका जब मोशन ट्रांसफ़र करते समय इसका डिफॉर्मेशन रहेगा नहीं, मतलब डिफॉर्मेशन होगा नहीं, उसे बोलते हैं रिजिड लिंक। सर फ्लेक्सिबल लिंक म्हणजे काय? ज्यावेळेस ट्रान्सफर मोशन होतो, एक पार्ट दुसऱ्या पार्टसोबत मोशन ट्रान्सफर करतो, त्यावेळेस त्याचं थोड्या ह्याच्यामध्ये काय होईल, फ्लेक्झिबलमध्ये डिफॉर्मेशन होईल, पण ते वर्कआउट झाल्यानंतर आहे त्या पोझिशनला ती लिंक येईल, डिफॉर्मेशन तसंच राहणार नाही, त्याला म्हणतो आपण फ्लेक्झिबल लिंक. ठीक आहे. आणि फ्लूइड लिंक म्हणजे काय की फ्लूइड लिंक म्हणजे मोशनच अशा पद्धतीने ट्रान्सफर होतं आहे की तिथे लिक्विड यूज केलेलं असतं. आपण मोशन क्रिएट करण्यासाठी काय यूज केलेलं असतं, लिक्विड. आपण फॉर एक्झाम्पल हायड्रोलिक ब्रेक्स, ज्यावेळेस आपण ब्रेक अप्लाय करतो, हायड्रोलिक्स ब्रेक असेल व्हेकल किंवा फोर व्हीलर्स, त्यावेळेस आपण ब्रेक ज्यावेळेस अप्लाय करतो त्यावेळेस प्रेशर मूव होतं. ब्रेक काय होतं, एक लिंक दुसऱ्या लिंकसोबत मूव होते, पण ती कोणत्या फोर्स थ्रू होते, तिथं मोशन कोणतं क्रिएट होतं, तर फ्लूइड काय होतं, फ्लूइडच्या प्रेशरमुळे ती लिंक काय होते, मूव होते, म्हणून त्याला काय म्हणू आपण, फ्लूइड लिंक. ह्या पद्धतीने टाइप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक्स आहेत. ह्याच्या डेफिनेशन्स मी लिहून देईन, त्या अगोदर हे तुम्ही टोटल अगोदर लिहून घ्या. रिजिड लिंक म्हणजे काय, फ्लेक्झिबल लिंक म्हणजे काय आणि फ्लूइड लिंक म्हणजे काय, हे आपण ह्याच्या डेफिनेशन पाहूया. ठीक आहे. 2 मिनटं देतोय, लिहून घ्या, त्यानंतर आपण हे टाइप्स पाहूया. ठीक आहे. टाइप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक्समध्ये पहली लिंक सांगितलेली मी, रिजिड लिंक. रिजिड लिंक का मतलब क्या होता है, रिजिड लिंक का मतलब होता है द लिंक विच डू नॉट डिफॉर्मेशन कधी वाइल ट्रांसमिटिंग मोशन अँड फोर्स. रिजिड लिंकमध्ये डिफॉर्मेशन होत नाही कधी, ज्यावेळेस तुम्ही मोशन ट्रान्समिटिंग करतात त्यावेळेस. ज्यावेळेस तुम्ही मोशन ट्रान्सफर होतं, एक लिंक दुसऱ्या लिंकसोबत काय करते, मोशन ट्रान्सफर करते, त्यावेळेस डिफॉर्मेशन काहीच होत नाही, अशा लिंकला काय म्हणू आपण, रिजिड लिंक. सर फॉर एक्झाम्पल पिस्टन आणि क्रँक, CI इंजिनमधला क्रँक किंवा पिस्टन आपण फॉर एक्झाम्पल देऊ शकतो. ह्याच्यामध्ये हा जो पिस्टन आहे किंवा साधा सिंपल आपण जर हे केलं तर हा पिस्टन ज्यावेळेस मूव्ह होतो त्यावेळेस ज्यावेळेस मोशन ट्रान्सफर करतो किंवा पॉवर ट्रान्सफर करतो त्यावेळेस तो काय होत नाही, डिफॉर्मेशन होत नाही. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही मोशन ट्रान्सफर करताय त्यावेळेस जर त्या लिंकमध्ये डिफॉर्मेशन झालं नाही तर अशा लिंकला काय म्हणू आपण, रिजिड लिंक म्हणू. ठीक आहे. फ्लेक्सिबल लिंक म्हणजे काय सर, तर फ्लेक्सिबल लिंक का मतलब होता है, फ्लेक्सिबल लिंक द लिंक विच आर पार्टली डिफॉर्मेशन. फ्लेक्सिबल लिंक का मतलब क्या होता है, पार्टली डिफॉर्मेशन, म्हणजेच थोड्या ह्याच्यामध्ये काय होईल, ते डिफॉर्मेशन होईल, थोडंसं डिफॉर्मेशन होईल, वाईल कधी, ट्रान्समिटिंग मोशन. पण सर ते डिफॉर्मेशन झाल्यानंतर आणि तो पार्ट किंवा तो मोशन कंप्लीट झाल्यानंतर ती जी लिंक आहे ती डिफॉर्मेशन तसंच राहतं का सर, तर नाही. ट्रान्समिटिंग मोशन इन सच अ वे दे डू नॉट अफेक्ट
द रिक्वायर्ड ट्रान्समिशन ऑफ द मोशन. तो जो फ्लेक्झिबल लिंक आहे, ती जी फ्लेक्झिबल लिंक आहे त्या फ्लेक्झिबल लिंकचा ट्रान्समिशन मोशनमध्ये काही परिणाम होत नाही. म्हणजे फ्लेक्झिबल झाली म्हणून पुढे जो आपला मोशन ट्रान्सफर होतं आहे त्याच्यामध्ये कमी जास्त काय होतं आहे का सर? तर नाही. जेवढा आपण मोशन पाहिजे असतो तेवढा ट्रान्सफर होणारच आहे, पण फक्त तो काय होईल? पार्टली काय होईल? डिफॉर्मेशन होईल. अशा लिंकला फ्लेक्झिबल लिंक असं म्हणू आपण. सर पण फॉर एक्झाम्पल सांगा म्हणजे आम्हाला अजून थोडं समजेल. चेन, बेल्ट आणि स्प्रिंग. बेल्ट ज्यावेळेस ट्रान्समिशन मोशन करतो, बेल्ट एक पुली आहे, ह्या पुलीनंतर दुसऱ्या पुलीला जर मोशन ट्रान्समिट करत असेल तर हा काय होईल? थोडा फ्लेक्झिबल होईल. थोडं काय होईल? फ्लेक्झिबल होईल. डिफॉर्मेशन थोडं होईल, पण त्याच्यामध्ये इफेक्ट होईल का ट्रान्समिशन पॉवरमध्ये? तर नाही. ज्यावेळेस मोशन आपण बंद करू त्यावेळेस आहे त्या पोझिशनला तो बेल्ट येईल. म्हणजेच डिफॉर्मेशन झाल्यामुळे हे इफेक्ट होईल का मोशनवरती किंवा लिंकवरती? तर नाही. अशा लिंकला काय म्हणू आपण? फ्लेक्झिबल लिंक म्हणू. समजलं? नक्की समजले ह्या दोन लिंक? रिजिड लिंक म्हणजे काय आणि फ्लेक्झिबल लिंक म्हणजे काय? हां, तर आता आपण पाहूयात फ्लुइड लिंक. फ्लुइड लिंकमध्ये मी जसं सांगितलं की हायड्रोलिक्स ब्रेकमध्ये फ्लुइड लिंक आपण काय करतो? यूज करतो. तिथे द लिंक विच ट्रान्समिट मोशन ट्रान्समिट करते, पण कशा थ्रू? बाय फ्लुइड प्रेशर ॲज अ कॉम्प्रेशन. कशाच्या थ्रू ट्रान्समिट करते मोशन? फ्लुइडच्या प्रेशरमुळे, कॉम्प्रेसिव्ह प्रेशरमुळे ते मोशन काय होतं आहे? क्रिएट होतं आहे किंवा ट्रान्सफर होतं आहे. फॉर एग्जाम्पल हाइड्रोलिक्स ब्रेक. ठीक है, आपको फ्लूइड लिंक का मतलब समझ में आया? फ्लूइड लिंक का मतलब होता है द लिंक विच ट्रांसमिट मोशन बाय फ्लूइड प्रेशर एज कॉम्प्रेशन. फॉर एग्जाम्पल हायड्रोलिक्स ब्रेक्स. जसं मी सांगितलं की टू व्हीलर, फोर व्हीलरमध्ये जर आपण हायड्रोलिक्स ब्रेक जर अप्लाय केल्यानंतर ब्रेक लागतो आपला, पण तो कशाच्या थ्रू ब्रेक लागतो? तर हायड्रॉलिक प्रेशरच्या, कॉम्प्रेशन प्रेशरच्या थ्रू काय होतो? तो अप्लाय होतो ब्रेक, आणि आपली गाडी काय होते? थांबते. ठीक आहे, तर हे तीन लिंक आहेत: रिजिड लिंक, फ्लेक्झिबल लिंक आणि फ्लुइड लिंक. लक्षात ठेवायचे डेफिनेशन एक्झाम्पल्स आहेत, तर तुम्हाला हे विचारतील टाईप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक्स. ह्याच्यामध्ये आपण कायनेमॅटिक लिंक्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स म्हणजे काय, हे सगळं पाहिलेलं आहे. ह्या तीन डेफिनेशन एक्झाम्पल्स आहेत, लिहून घ्या. ह्याच्या पुढचा टाईप आपण पाहूयात. ठीक आहे.